तर काटेवाडीतला हा शेवटचा खरं तर अजित पवार यांचा हा मुक्काम म्हणावा लागेल. पुन्हा अजित पवार इथल्या रस्त्यांवर दिसणार नाहीयेत आणि खरं तर हेच खूप मोठं दुःख काटेवाडीतल्या सगळ्या ग्रामस्थांमध्ये आपल्याला आज सकाळपासून पाहायला मिळालं. अनुपमा, काटेवाडी असो, बारामती असो किंवा पुणे असू दे, म्हणजे मी माझे अजित पवारांसोबत काम करणारे अनेक जवळचे माझे सहकारी आहेत, मित्र आहेत जुने. मी काल एका अशाच मित्राला, म्हणजे कॉलेज जीवनातील एका मित्राला फोन केला जो अजित पवारांसोबत अत्यंत जवळनं काम करतो, की ही खरं बातमी खरी आहे का, की अशा प्रकारे कळते. जोपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचं अधिकृत कन्फर्मेशन नव्हतं, मी त्यांना फोन केला. म्हणजे मी नाव सांगेन, प्रदीप देशमुख, जे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत. आम्ही कॉलेजात एकत्र असायचो फर्ग्युसन कॉलेजला पुण्यात असताना. तर त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी हंबरडा फोडला. मी त्यांना फोन केला आणि त्यांनी जेव्हा रडायला सुरुवात केली की माझा नेता गेला, तू त्यांना शेवटचं भेटला होतास, आपण भेटलो, तीच शेवटची भेट वगैरे. तर त्या भावनिक प्रतिक्रिया कार्यकर्त्यांच्या, म्हणजे मी असं फार रेअरली बघितलं की तुम्ही कुठल्या, आणि काल ही अनेकांची प्रतिक्रिया होती, ज्यांनी कुठल्या कार्यकर्त्यांना फोन केले त्यांना अश्रू अनावर होते. इतकं कार्यकर्त्यांचं प्रेम मिळणारं, कार्यकर्त्यांवरती, म्हणजे अजित पवार कार्यकर्त्यांना सरळ थेट ओरडू शकत होते, पण त्यांचा ओरडा कधी कार्यकर्त्यांना, जसं आपण म्हणतो ना की काय मांजरीचे दात पिलाला लागत नाही वगैरे, त्या प्रकारे ते घ्यायचे. अमोल मिटकरींना अजित पवारांनी अनेकदा ओरडलं असेल, कधी कधी माध्यमांसमोरही त्यांना बोलले असेल 4 गोष्टी, पण ते अमोल मिटकरी काल आपल्याला अगदी लहान मुलासारखे हमसून रडताना होते. अमोल मिटकरी एक अत्यंत सामान्य कार्यकर्ता, चळवळीत काम करणारा, फुलेशाह आंबेडकर चळवळीत काम करणारा मुलगा, त्याला ते तुमच्या सोबत घेतात, त्यांना आमदार करतात. त्यामुळे त्याचं जे कमिटमेंट अजित पवारांच्या प्रती असेल, तर ती जी भावना आहे की त्यांना उभं करण्यात एक राजकीय ओळख अमोल मिटकरींसारख्या कार्यकर्त्यांची अनेकांना अजित पवारांनी ओळख दिली. आणि शरद पवारांची संघटना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवार ज्या प्रकारची पक्षाची बांधणी करतो, या दोन खरं तर वेगळ्या गोष्टी आहेत. याचं एक वेगळं अनालिसिस कधीतरी केलं जाईल आणि आपण करूच दिवसभराच्या चर्चेमध्ये, की अजित पवारांनी कशा प्रकारे पक्ष संघटना अजित पवार बांधत होते. अजित पवार, शरद पवारांकडे नेते मंडळी होती, कार्यकर्ते अजित पवारांसोबत होते, जो ग्राउंडवरचा कार्यकर्ता होता. कारण त्यांनी नावं तुम्हाला सांगायला अशी अनेक मंडळी आहेत की ज्यांना सामान्यातल्या सामान्य घरातून घेऊन अजित पवारांनी उभं घेऊन त्यांना पदं दिली. प्रस्थापित फार अजित पवारांसोबत नव्हते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधला जो तरुण नेत्यांची फळी होती, ती तरुण मंडळी की ज्यांच्याकडे काय फार राजकीय वारसा नाही, अर्थात नेते मंडळी होती, नेते मंडळींच्या घरातली मुलंही होती, पण अजित पवारांसोबत असणारी मंडळीची संख्या ही जास्त आहे. आणि त्यामुळेच अजित पवारांना हा कार्यकर्ता जास्त मनापासून त्यांचा नेहमी आदर करतो, त्यांचा मनापासून रिस्पेक्ट करतो, की दादा त्यांना. आणि महाराष्ट्रात आपण म्हणतो ना, एक दादा, भाऊ, आप्पा वगैरे, याचा एक वेगळी राजकीय त्याचं ओळख आहे की नेत्यांना दिली. जशी हाक मारतो वडीलधाऱ्यांना, ती आपुलकी जी असते नात्यामधली, ती अशा हाकेमधून दिसते. आणि म्हणूनच अजित पवार हे अजित दादा सगळ्यांसाठी होते. हो, म्हणजे अशी, म्हणजे बघा, शरद पवारांना कोणी शरद भाऊ किंवा शरद दादा वगैरे कोणी म्हणत नाही, पवार साहेब, तर त्यांना ती एक पवार साहेब म्हणून त्यांची ती ओळख आहे. अनेक नेत्यांना बघा, म्हणजे तुम्ही आता देवेंद्र फडणवीसांचं रिसेंटली एक नवीन ट्रान्सफॉर्मेशन बघाल, देवा भाऊ म्हणून, तर त्यांनाही ती तुम्हाला एक जवळकीचं नातं, कापुलकीचं असं, त्यासाठी ती एक अटॅचमेंट असते. अजित पवारांना पहिल्यापासूनच अजित दादा म्हणूनच ते ओळखले गेले. ते म्हणायचं कधी बोलताना की मी दादा म्हणजे मी काय गल्लीतला दादा नाही, मी त्याचा दादा म्हणजे मोठा भाऊ, दादा या अर्थाने म्हणायचं. पण ते अटॅचमेंट, हे बघा ना, मी मगाशी जे म्हटलं ना की ही जी हा शेकडो हजारोच्या संख्येने लोक रस्त्याच्या दुतर्फा उभी तिथे, प्रत्येकाला तो क्षण, तो मोमेंट आपल्या ह्याच्यात कॅप्चर करायचं, की मला अजित पवारांना जाताना शेवटचं बघायचं आहे, अजित पवारांना शेवटचा निरोप देताना मला तिथे बघायचं आहे. हे सगळं हे ते प्रेम आहे. आणि हे प्रेम फार कमी लोकांना महाराष्ट्राच्या राजकारणात मिळालेलं आहे. आणि आज इथे माझी अंदाजाने आज काही लाखो लोक आज इथे बारामतीमध्ये असतील. इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला हा समुदाय इथे दिसेल. हो, सुप्रिया काहीतरी बोलतात.
चला चालू करा चला 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 गाडी नका बघू कोणाचं. घाला गाडी टाका टाका काय बन आलं. टाक. अरे चाल खा अरे चल तू. तुझ्या हो सोड आणि काय चुक का ए थांब काय झालं. अरे हो ना बाबा. ज्या प्रकारे अनुपमा हे जेव्हा पार्थिव निघालं आणि त्याच्या मागे लोक धावताना दिसतात हे म्हणजे त्यांना प्रत्येक तिथे तिथे काटेवाडीच्या घराबाहेरही इथे शेकडो हजारो लोक तिथे होते आणि ते सगळे त्या पार्थिवाच्या मागे धावतात. गाड्यांचा तर माझ्या मते ताफा काही शेकडोच्या घरात असेल. अगदी सर, मला एक थोडी आठवण करून द्यायची. दक्षिणेमधले जे राजकीय नेते असतात त्यांच्यावर असं प्रेम करणारे लोक खूप असतात. जे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांवर प्रेम करणारे लोक नाहीये तशात नाहीये, पण ही जी एक आर्तता दिसते ना, जी आपल्या नेत्यासाठी रडण्याची, त्याच्या मागे धावण्याची आणि तो गेल्यानंतर दुःख व्यक्त करण्याची जी पद्धत आहे ती दक्षिणेकडच्या राजकारण्यांमध्ये किंवा तिथल्या राजकीय व्यक्ती गेल्यानंतर हे खूप मोठ्या प्रमाणात दिसत होतं. मला वाटतं अगदी याच दृश्यांची आठवण अजित पवारांच्या या अंतिम जो दर्शनाचा आता सगळा हा सुरू आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतंय. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये राजकीय पत्रकार, वरिष्ठ राजकीय पत्रकार किरण तारे आणि वरिष्ठ राजकीय पत्रकार राजेश कोचेकर सुद्धा आहेत आणि आपण त्यांच्यासोबतही या संपूर्ण या अजित पवारांच्या शेवटच्या निरोपाच्या या दृश्यांमध्ये आपण त्यांच्यासोबतही चर्चा करणार आहोत. अजित पवारांसोबत तुम्ही येण्याअगोदर चर्चा करत होतो की इतकं प्रेम, म्हणजे जसं आता अनुपमा म्हणाल्या की माझ्या ते बाळासाहेबांच्या जेव्हा 2012 साली बाळासाहेबांची जेव्हा अंत्ययात्रा निघाली होती, लाखोच्या प्रमाणात लोक रस्त्यावरती होते आणि आपलं हे इथे कालपासून ही दृश्य जी आहेत ना, ही लोक काल संध्याकाळी जेव्हा पहिल्यांदा पार्थिव बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती आलं तेव्हापासून इतकीच लोक तिथे जाऊन येऊन आहेत, पण हजारो लोक तिथे आहेत. आपल्याला अजित पवारांचं एक आहे की मास लीडर म्हणून, की त्यांच्याकडे लोकांचं प्रेम असणारं, लोकांमध्ये एक्सेप्टन्स असणारे अजित पवारांचे प्रेम आपल्याला इथे वारंवार आपल्याला कालपासून त्याची प्रचिती येते. म्हणजे नक्कीच कमलेश, कसं आहे ना की आपण म्हणतो राजकारण्यांचं काय असतं, राजकारण्यांनी काय मिळवलं असतं आयुष्यामध्ये, तर ही जी गर्दी असते ना हीच खरं त्यांचं काय कर्तृत्व म्हणा किंवा त्यांनी जमा केलेली माणसं जी असतात तीही असतात. तुम्ही बाळासाहेबांचा उल्लेख केला तर बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला आपण बघितलं, आपण फील्डवर होतो त्यावेळेला, लोक गच्चीवरनं उभं राहून बघत होते, लाखो लोक रस्त्यावर. मी त्या ट्रकवर आपण होतो, मी त्या ट्रकवर बघत होतो आणि मी त्या जेव्हा माहीमच्या त्या गल्ल्यांमधून जेव्हा ती ट्रक त्यांचा तो शेवटचा त्यांचा पार्थिव ठेवलेला ट्रक जो होता त्याच्यामधून खिडकीतून मी लोकांना रडताना तेव्हा बघत होतो की लोक तिथे उभारून फोटो काढत होते, रडत होती, अश्रू टिपत होते, हाय मोकळून रडताना तेव्हा लोकांना बघितलं. आज कालही आपण हाच प्रकार इथे बारामतीत बघतोय, तेवढं प्रेम त्यांना तिथेच बघितलं आपण म्हणजे दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये गेल्या दशकभरामध्ये अगदी गोपीनाथ मुंडेंपासून ते RR पाटील, विलासराव देशमुख यांच्यापर्यंत आपण बघितलेत, लोक असेच आपले नेते मागे वेडे होते आणि ते असण्याचं कारण स्वाभाविक आहे, त्यांनी जमवलेली माणसं आहेत इतक्या वर्षाच्या करिअरमध्ये. कमलेश, कसं आहे की आत्तापर्यंत महाराष्ट्राने 3 मोठ्या अंत्ययात्रा पाहिल्या. एक तर लोकमान्य टिळकांची, त्याआधी बाबासाहेब आंबेडकरांची आणि बाळासाहेब ठाकरेंची. या ज्या 3 अंत्ययात्रा आपण पाहिल्या महाराष्ट्राने त्या प्रचंड मोठ्या होत्या. आता अलीकडच्या लोकांबद्दल सांगायचं झालं तर विलासराव देशमुख बाळासाहेबांच्या म्हणजे तुलनेचे तेवढे मोठे महानेते नव्हते, पण लोकनेते तर नक्कीच होते. स्वतः सोनिया गांधी तिथे मी त्यांना धावताना पाहिलं होतं की ती अंत्ययात्रा गाठण्यासाठी सोनिया गांधींना धावाधाव करावी लागली. अनेक मोठे नेते. काय होतं की ज्या वेळेला आता जसं अनुपमा म्हणाल्या की दक्षिणेकडचे नेते हे सर्वसामान्य माणसाशी आणि आपल्या कार्यकर्त्यांशी एकरूप होतात. जेव्हा तुम्ही कार्यकर्त्यांशी एकरूप होता की त्यांच्या घरी काय दुःख आहे, त्यांच्या घरी काय आनंद आहे, लग्न आहे किंवा 12वा विधी आहे किंवा अगदी नामकरण विधी समारंभ आहे, याच्यासाठी सुद्धा हे नेते ज्या वेळेला जातात त्यावेळेला तुम्हाला या पद्धतीचं वागणं ठीक आहे. आता अजितदादा खूप रफ बोलायचे, खर्जात बोलायचे, आवाज चढवून बोलायचे, ओरडून बोलायचे, पण ते बोलून झाले की त्याने तुमचं काम केलेलं असायचं. नुसतंच ते ओरडायचे नाहीत किंवा नुसतंच ते काहीतरी ऐकवायचे नाहीत, ते डोस नाही पाजायचे, पण ते डोस पाजल्यानंतर काम पण करून द्यायचे. तर ही जी काही गोष्ट आहे ही अजितदादांकडे होती आणि मला वाटतं त्यामुळेच हा जनसागर आपल्याला तिकडे महाराष्ट्रामध्ये राजेश किरण दोघांना म्हणजे की इतका अफाट लोकसंग्रह असणारा, इतका अफाट प्रेम ज्यांचं मिळालेलं आहे. या पिढीतले अजित पवार माझ्या मते त्याचे थोडेफार नेते उरलेत की ज्यांना पॅन महाराष्ट्र अपील आहे,
त्यातले अजित पवार हे त्या शेवटचे काही मुंडे नेत्यातले एक आहेत. विलासरावांनंतर मला वाटतं थेट अजित पवार. हा म्हणजे गोपीनाथ मुंडे गोपीनाथ विलासराव मुंडेंचं तर म्हणजे ते गोपीनाथ मुंडे तो हे वेगळंच 2012ला रसायन होतं. 2012ला विलासराव गेले ऑगस्टमध्ये आणि लगेच बाळासाहेब नोव्हेंबरमध्ये गेले. एकाच वर्षात 2 महाराष्ट्राला तेव्हा झाले. 2014ला त्याच्या आधी गोपीनाथ मुंडे गेले होते. बरोबर आहे. ही 14ला पटपट आधी, एक- हो. हं? 14ला ही 2 वर्ष 14ला महाराष्ट्रासाठी खूप त्याच्यानंतर नुकसान 2014ला लगेच गोपीनाथ मुंडेंचं निधन झालं. त्याच्यानंतर म्हणजे ते आर आर पाटील नंतर गेले 14मध्येच. 14मध्येच 15ला गेले आर आर पाटील. 14च्या निवडणुका झाल्या होत्या. त्यांनी ते भाषणही केलं होतं जेव्हा सरकार आलं होतं फडणवीसांचं. तेव्हा त्याच्यानंतर गेले ते फेब्रुवारीमध्ये ते त्यांचं निधन झालं. 15ला गेले. 2015ला ते आर आर पाटील गेले त्या काळातच. पण ह्या 3 वर्षांमध्ये ही सगळी नेते, त्याच्या आधी आपण जर थोडं 10 वर्ष अजून अलीकडे गेलं तर प्रमोद महाजन हे एक महाराष्ट्रातलं एक उमदं नेतृत्व होतं की ज्यांना फार अपेक्षेने यांच्याकडे महाराष्ट्र बघत होता.